हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर दुपारच्या 3 वाजता ब्लॉग चालू केला आहे मी. हे बघू शकतात किती भारी, म्हणजे नाही का, किती भारी माणसं झोपलेत सगळे रस्त्यावर वगैरे. आणि आमच्याकडं आपल्या दुकानावर किती भारी फुलं आलेत हे बघू शकतात, नाही का, किती भारी वाटते. तर गाईज ऊन खूप जास्त आहे, सो त्याच्यामुळे माणसं इथंच बसतात वडाखाली. ह्या खूप जास्त आहेत बघू शकतात. तर फोटो काढतात बघू शकतात. आणि इकडं किती माणसं सावलीला वडाच्या. ओय हळूच की आरेकचा तुकडा होईल. आपले भारी आलाय तर लय जबर आलाय तू पडता नाही. बरं गाईज, आता मी निघालोय कर्जतला. खूप जास्त वारं सुटलंय. ते उद्या लग्न आहे मामाच्या मुलाचं, सो कपडे आणायचे, त्यामुळे चाललोय. बघूत कसला तरी एक ड्रेस घेतो. तर गाईज कर्जतमध्ये आलोय दीदीला घेण्यासाठी. दीदीचं अजून काही बाहेर आली नाही. आता कॉल केला तर तिला येते म्हणली 5 मिनिटात. आलं की निघायचं आहे आम्हाला. थोडंसं दूध वगैरे घ्यायचं आहे आणि मग बघूत काय पुढचा प्लॅन आहे. तर गाईज तिथे आली आता, बघू शकतात. आता आम्ही चाललो आहे कॉफी पिण्यासाठी. तिथे गेला दाखवतो तुम्हाला. तर गाईज तिथे फर्स्ट टाईम आली नाही का कॉफी पिण्यासाठी. आत्तापर्यंत कधीच आली नाही. बघू शकता आता त्यात बघते काय काय घ्यावं नाही का. आता पहिल्यांदा कॉफी पिऊन बघते. मलाच विचारत होते नाही का, कडू आहे का, काय आहे का, कशी लागते. बघ ना काय घ्यायचं. ह्याच्यामुळे कुठं नेऊ वाटत नाही. आईस्क्रीम घे. अरे कशी न्यावं तिथे तुला कुठं. अरे आईस्क्रीम असेल पण आईस्क्रीम इथं खायला येतात का तू. ह्याच्यामुळे पहिल्यांदा येण्याचे वाईट परिणाम आहे. चल म्हणलं यायचं नाही कुठं. तर काय जाणवत आता आतमध्ये आम्ही. तिथे इथं बसल्या, अजून आली नाही. ऑर्डर दिल्या, बनवतात तिथं. लाव भारी येतोय तो. कशी बघते तिकडं, तिरकी तिकडं. नीट बघ की. थांबा 1 मिनिट. नाही स्नॅप ना व्हिडिओ काढतोय का. नाही आपलं ब्लॉग काढतोय. दे घे तू. व्हिडिओ काढू दे लास्ट आहे आता. ही कशात. हा हे होय, हे लय दिसतंय. तर काय आता झालंय आमचं. आता निघतोय बघू शकतो. तर काय जस्ट एवढ्यात घरी आलोय आता मी. दीदी गेली आत, मी व्हिडिओ काढायसाठी थांबलो होतो बाहेर. आता मी पण चाललो आहे. तर गाईज बघू शकतात आमची दीदी किती छान दिसायला लागली आज. कसं काय माहीत, पण आज भारी दिसते दीदी. आता किती खुश व्हायला लागली बघू शकतात नाही का. एवढी तारीफ केली की पोरगी डायरेक्टच नाही का हरभऱ्याच्या झाडावरच अशी नाही का चला 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 चढली. तर गाईज आजीचं आमच्या दुखायला लागलंय, सर्दी झाली. आजी वाफ घेते आता नाही का. तर गाईज मला इथं झाडायला लावले. दीदी आता स्वयंपाकच म्हणतोय, भांडी धुणार आहे. नीट पूजा आपलं पुसून काढ. पुस नाही तर राहू दे बाबा. मी फक्त झाडून, हा नीट झाडून घेतो. तर गाईज वरती झोपण्यासाठी आलोय. खूप मस्त हवा येते ह्या खिडकीतून. उघडी ठेवली. खूप जास्त वारं सुटलंय बाहेर. दादा बाहेरच झोपलाय. तुम्हाला दाखवत थांबा.